नमस्कार. अस्सल घरची मेजवानीमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत. तर दिवाळी जवळ आलेली आहे, त्यानिमित्ताने काहीतरी गोडाचं व्हायलाच हवं. तर आज आपण मस्त असे कुरकुरीत शंकरपाळे बनवणार आहोत. अगदी सोप्या पद्धतीने ही शंकरपाळे आज आपण बनवणार आहोत. परफेक्ट प्रमाण वापरलेलं आहे, ते अगदी कुरकुरीत होतात. सोड्याचा वापर अजिबात केलेला नाही, त्यामुळे तेलकट होत नाहीत. इथे दाखवलेल्या पद्धतीने शंकरपाळी केल्याने तेलात अजिबात विरघळत नाही, छान आणि भरपूर लेयर येतात. अगदी आपण नवशिके असाल किंवा पहिल्यांदा जरी करत असाल तरी तुमची शंकरपाळी अशीच कुरकुरीत किंवा खुसखुशीत होईल. त्यासाठी खूप साऱ्या महत्त्वाच्या टिप्स यामध्ये सांगितलेल्या आहेत, त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत स्किप न करता पहा. छोटे छोटे बारकावे एकदा पाहून घेतले की पदार्थ अजिबात बिघडत नाही. चला तर मग मस्त अशी शंकरपाळी करायला सुरुवात करूया. आणि त्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरचं बेल आयकॉन दाबायला विसरू नका. सर्वप्रथम गॅसवरती एखादा टोप किंवा पॅन ठेवून घ्यायचा आहे. यामध्ये 1.5 कप साखर टाकून घ्यायची आहे. मी गॅस चालू केलेला नाहीये. साखर आपण इथे वाढवू शकतो. अर्धा कप साखर वाढवली तरी चालेल. साखर आपण किती गोड खातो त्यानुसार कमी अधिक करायची आहे. या साखरेचं वजनी प्रमाण 180 ग्राम आहे. आपण इथे 250 ग्रामपर्यंत साखर वापरू शकतो. मापासाठी कोणत्याही एका भांड्याचा किंवा कपाचा वापर करा, म्हणजे प्रमाण अजिबात चुकणार नाही. आता याच कपाने मी 1 कप पाणी टाकणार आहे. हे 150 ml पाणी आहे. पूर्ण काठोकाठ भरून घेतलेलं आहे. आता गॅसची फ्लेम चालू करून घ्यायची आहे आणि सेम कपाने 1 कप भरून वनस्पती तूप म्हणजे डालडा यामध्ये टाकून घ्यायचा आहे. डालड्याऐवजी इथे तूप वापरलं तरी चालेल किंवा अर्धा डालडा आणि अर्ध तूप वापरलं तरी काहीच हरकत नाही. या डालड्याचं वजनी प्रमाण सुद्धा 150 ग्राम इतकं आहे. मी इथे फक्त डालडा वापरलेला आहे. डालडा घेताना सुद्धा कप काठोकाठ भरलेला आहे. डालडा वितळून वापरला तरी चालेल. घट्ट झालेलं तूप किंवा डालडा असेल पेला जरा टॅप करून घ्या. आता या मिश्रणाला हलवून घ्यायचं आहे. यातली सर्व साखर विरघळायला हवी. एक उकळी आणायची आहे. लक्षात ठेवा, हे मिश्रण आपल्याला उकळून घ्यायचं आहे, आटवायचं नाही. हे सर्व व्यवस्थित मिक्स व्हायला हवं. हे मिश्रण उकळलं की गॅस बंद करून टाकायचा आहे. आता इकडे लगेचच आपण मैदा बारीक सोजीच्या चाळणीने चाळून घेणार आहोत. सपाट असा कप मैद्याने भरून घेतलेला आहे. ज्या कपाने साखर, तूप, पाणी मोजलं त्याच कपाने 6 कप मैदा मी चाळून घेणार आहे. मैदा घेताना कप सपाट करून घ्यायचा आहे. मैदा चाळून घेतल्याने त्यात काही अळीजाळे असेल तर ती चाळणीत राहते किंवा काही जाडसर धान्याचे कण असतील किंवा कचरा असेल तर तो चाळणीत राहतो. म्हणून मैदा चाळून घ्यायचा आहे. मैदा चाळून झालेला आहे. आता यातला 1 कप मैदा मी काढून ठेवणार आहे. गरज पडत नाही पण तरीही काढून ठेवलेला आहे. या मैद्याचा वापर आपण पुढे करणार आहोत. या मैद्याचं वजनी प्रमाण 600 ग्राम इतकं आहे. एका कपामध्ये 100 ग्राम मैदा बसतो. अगदी चिमूटभर मीठ या मैद्यात टाकून घ्यायचं आहे. गोडाच्या पदार्थात जरासं मीठ टाकलं की गोडाचा पदार्थ अधिक रुचकर होतो. 3 ते 4 वेलची मी बारीक अशी ठेचून घेतलेली आहे. ही अर्धा चमचा वेलचीची पावडर यामध्ये टाकून घ्यायची आहे. आणि लगेचच हे गरम केलेलं मिश्रण गरम असतानाच या मैद्यामध्ये थोडं थोडं टाकून हे मिक्स करून घ्यायचं आहे. मी हे मिश्रण गाळणीच्या मदतीने गाळून घेत आहे. साखरेत काही कण किंवा कचरा असेल तर तो या चाळणीत राहतो. आणि हलक्या हाताने गरम असल्या कारणाने चमचा किंवा कालथ्याच्या मदतीने हे असं एकत्र करून घ्यायचं आहे. थोडं थोडं करून हे मिश्रण या मैद्यामध्ये टाकून मिक्स करून घेऊयात. काढून ठेवलेला मैदा सुद्धा यामध्ये टाकून घेऊयात आणि मिक्स करून घेऊयात. साखरेचं प्रमाण कमी अधिक प्रमाणामुळे मैदा थोडाफार कमी जास्त लागू शकतो. अगदी 1-2 चमचे कमी जास्त लागू शकतो. जास्त फरक पडत नाही. त्यामुळे मैदा मी बाजूला काढून ठेवला होता. नाहीतर हे परफेक्ट असं प्रमाण आहे. किंवा आपण तयार केलेल्या या मिश्रणामध्ये जेवढा बसेल तेवढा मैदा टाकून मिक्स करून घेतला तरी चालेल. पण ही कणिक जास्त घट्ट किंवा जास्त सैल होता कामा नये. त्यामुळे परफेक्ट माप मोजून घेतलेलं बरं असतं. पदार्थ परफेक्ट न फसता चांगला होतो. आता हे जरा थंड झालं किंवा हाताला सोसवेल
एवढं झालं की हाताच्या मदतीने याला हलक्या हाताने फक्त मिक्स करून घ्यायचं आहे. लक्षात ठेवा, जास्त जोर लावून कणिक तिंबतो तसं हे तिंबू नका. हलकंसं फक्त एकत्र गोळा करून घ्यायचा आहे, नाहीतर आपल्या शंकरपाळीला चांगले लेयर पडणार नाहीत. हे पहा, मस्त असा हा गोळा तयार केलेला आहे. हा गोळा अगदी सहज तुटतो आणि तसंही याचा गोळा तयार होत नाही. हे पहा, ही ओळख आहे की आपलं पीठ परफेक्ट झालेलं आहे. आता अशा प्रकारे गोळे तोडून घेऊयात. जरासा गोल आकार देण्याचा प्रयत्न करूयात आणि बेलण्याच्या मदतीने लाटून घेऊयात. मी हे स्वच्छ केलेल्या प्लॅटफॉर्मवरतीच लाटून घेणार आहे. कोरडं पीठ लावायची गरज पडत नाही किंवा तेल लावायची सुद्धा गरज पडत नाही. ऑलरेडी आपण यामध्ये डालड्याचा भरपूर असा वापर केलेला आहे. ही लाटण्याची प्रोसेस हे पीठ गरम असतानाच करायचं आहे. हे पीठ थंड झाल्यावर लाटायला जरा अवघड जातं. अशा प्रकारे लाटून घेऊयात. हे व्यवस्थित गोल असं लाटलं जात नाही. अशा प्रकारे जाडसर असं वाकडं तिकडं लाटून घेतलं तरी चालेल. लाटताना चिरा पडतात, काही हरकत नाही. कुरकुरीत शंकरपाळीसाठी अगदी असंच पीठ व्हायला हवं. आता चौकोनी आकारात किंवा आयताकृती आकारात हे कट करून घेऊयात. मी पिझ्झा कटरच्या मदतीने हे कट करणार आहे. सुरीचा वापर केला तरी चालेल. हे पहा, याची जाडी तुम्ही पाहू शकता. अशा जाडीचे आपण शंकरपाळे लाटून त्याची शंकरपाळी कट करून घेऊयात. आता या सर्व पिठाचे शंकरपाळे आपण अशाच पद्धतीने तयार करून घेऊयात आणि कट केलेले हे शंकरपाळे आपण प्लेटमध्ये काढून घेऊयात. अगदी सहजे निघतात किंवा सुरीच्या मदतीने सुद्धा आपण अशा प्रकारे हे काढून घेऊ शकता. हे सर्व तयार केलेले शंकरपाळ्या मी अशा छोट्या छोट्या प्लेटमध्ये ठेवून घेतलेल्या आहेत. तळताना टाकण्यासाठी ह्या बऱ्या पडतात. मी हे सर्व शंकरपाळी कट करून घेतलेल्या आहेत. आपण एकीकडे लाटून कट करून दुसरीकडे तळणीचे काम सुद्धा करू शकता. आता तळण्यासाठी मी हे तेल गरम करायला ठेवलेलं आहे. सुरुवातीला तेल चांगलं गरम करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे छोटासा पिठाचा तुकडा टाकून तेलाचं तापमान चेक करून घेऊया. तुम्ही पाहू शकता, गोळा टाकला की लगेचच बुडबुडे येत आहेत, म्हणजे तेल आपल्याला हवं आहे तसंच तापलेलं आहे. जास्तीचे बुडबुडे न येता हलकेसेच बुडबुडे येत आहेत. तुम्ही पाहू शकता, टाकलेला गोळा पटकन करपलेला नाहीये किंवा लगेचच त्याचा रंग बदललेला नाहीये. म्हणजेच तेल जास्तही तापलेलं नसावं आणि जास्त थंडही नसावं. बालुशाही किंवा शंकरपाळी तळताना तेलाचं असंच टेम्परेचर असावं लागतं. हे खूप महत्त्वाचं आहे. तेल जर जास्त तापलं गेलं, शंकरपाळे वरून काळवंटात किंवा करपले जातात आणि आतून ते कचवट राहतात. याने हवे तसे लेयर शंकरपाळीला येत नाही किंवा शंकरपाळीला कुरकुरीतपणा येत नाही. त्यामुळे शंकरपाळी खाताना चवदारही लागत नाही, शिवाय ती लवकर नरम पडते. आता गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि शंकरपाळी यामध्ये टाकून घ्यायची आहे. कढईत बसतील तेवढी शंकरपाळी टाकून घेऊयात. थोडा वेळ थांबून फोर्कच्या मदतीने हलक्या हाताने हळुवारपणे, फक्त शंकरपाळी आपली कढईला लागू नये किंवा चिटकू नये म्हणून अशा प्रकारे हलवून घ्यायचं आहे. याला तळण्यासाठी जरा वेळ लागतो. आपण हे शंकरपाळे तळताना दुसरी कामं सुद्धा करू शकतो. फक्त अधूनमधून हलवून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम तुम्ही पाहू शकता, अशा पद्धतीची चालू आहे. एकदा तेल अगोदर दाखवलेल्या पद्धतीने तापवून घेतलं की अशाच प्रकारची गॅसची फ्लेम शेवटपर्यंत ठेवायची आहे. अशा फ्लेमवरती किंवा अशा पद्धतीने तळलेली शंकरपाळी शेवटपर्यंत कुरकुरीत राहते आणि खाताना अगदी शेवटपर्यंत चवदार लागते. तुम्ही पाहू शकता किती सुंदर लेयर आपल्या शंकरपाळीला आलेले आहेत. शिवाय तेलात अजिबात विरघळलेली नाहीये. परफेक्ट अशा कुरकुरीत शंकरपाळी तयार झालेली आहे. अजून एक घाणा तळून दाखवते. अशाच प्रकारे सुट्या करून ह्या शंकरपाळ्या आपण तेलात टाकून घ्यायच्या आहेत. शंकरपाळी तेलात टाकताना तुम्हाला भाजण्याची भीती वाटत असेल तर शंकरपाळी झारीत ठेवून तेलात सोडून शंकरपाळी सेम पद्धतीने तळून घेऊ शकता. तेल उडण्याची किंवा चटका बसण्याची भीती राहत नाही. नवशिक्यांसाठी ही एक चांगली टिप आहे. तुम्ही याची साईज पाहू शकता, अगदी तिप्पट याची साईज झालेली आहे.
यावरून आपल्याला कळतं की आपले शंकरपाळे परफेक्ट कुरकुरीत झालेले आहेत. हा पहा, दुसराही घाणा मस्त सोनेरी रंगावर बिस्किटांसारखा तळून झालेला आहे. मस्त असे हे तयार होणारे शंकरपाळे आपण अशाच पद्धतीने सर्व तळून घेऊ. याच्या आवाजावरून तुम्हाला कळेल की हे किती कुरकुरीत झालेले आहेत ते. एक शंकरपाळी मी तुम्हाला फोडून दाखवते. ही पहा, आतपर्यंत मस्त अशी खरपूस अशी तळली गेलेली आहे. सोडा वापरलेला नाही, त्यामुळे कमी तेलाचा वापर होतो आणि जास्त तेलकटही होत नाही. एकदा करून महिनाभर हे शंकरपाळे आपण खाऊ शकतो. दिवाळीतच काय, एरवी सुद्धा आपण हे शंकरपाळे तयार करून ठेवून त्याचा आनंद घेऊ शकतो. कमी वेळेत, कमी कटकटीत, सोप्या पद्धतीने न बिघडता ही शंकरपाळी अतिशय चवदार होतात. एवढ्या साहित्यात बरोबर 1 किलोच्या आसपास ही शंकरपाळी तयार होतात. म्हणजेच 50 रुपयात 1 किलो वजनाचे शंकरपाळे तयार होतात. योग्य प्रमाण समजण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी सर्व साहित्यांचं, कपाचं आणि वजनाचंही प्रमाण दिलेलं आहे. एकदा का रेसिपी पूर्ण पाहिली की डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन त्याचा स्क्रीनशॉट काढायचा आणि त्या पद्धतीने सर्व साहित्य जमा करायचं. हे तुम्हाला सोयीचं पडेल. 1.5 ते 2 महिने हे चांगल्या कंडिशनमध्ये राहतात, पण एवढे दिवस ते राहत नाहीत कारण की ते खाऊन संपले जातात. मुलांना टिफिनसाठी देऊ शकता किंवा चहाबरोबरही खाऊ शकता. मधल्या वेळेला मुलांनी खायला काही मागितले, ही शंकरपाळे आपण त्यांना देऊ शकता. तर असे हे स्वस्त आणि मस्त होणारे शंकरपाळे नक्की ट्राय करा. अगदी सोप्या पद्धतीने दिवाळीच्या इतर फराळाच्या पदार्थांच्या रेसिपीज सुद्धा आपल्या चॅनलवर आहे. त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, पाहून घ्या. रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. अस्सल घरची मेजवानी या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉन दाबायला विसरू नका. ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे त्यांचे अगदी मनापासून आभार आहे. ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही आहे त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तसंच तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर कमेंट करून नक्की कळवा. पुन्हा भेटूया अशाच मस्त रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.